हे हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सर्व? छान ना? मी रोहिणी, हे आमचे मिस्टर, नमस्कार, हे आमची डॉटर किलो. हाय कर, हाय किलो, हाय हाय कर, हाय. तर स्वागत आहे तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस असाच म्हणजे घरातलाच आवरण्यात वगैरे गेला. यांनी पण सुट्टी घेतली होती. मी म्हणे चल आपण बाहेर दर्शन करून येऊ आणि बरेच कामं पण आहे. आज थोडासा भाजीपाला पण घ्यायचा आहे. आई नसल्यामुळे भाजीपाल्याची येते त्याची सगळी जबाबदारी सध्या माझ्यावरच आहे. तर म्हटले चला बाहेर पण जाऊन येऊ, देवाचं दर्शन पण. तर चला तुम्ही पण दर्शन करायला आमच्या सोबत. चला बाय बाय. गिरू बाय का? बाय बाय का बेटा? बाय बाय बाय. चलो 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 चलो. सर्वात अगोदर आम्ही बँक ऑफ बडोदामध्ये आलो. यांचं थोडं काम होतं तिथे, ATM मध्ये पण होतं त्यांचं खूप काम. तर म्हटले बँक बंद व्हायच्या अगोदर तिथे काम करून घेऊ. तिथेच मला माझा एक फ्रेंड पण भेटला लहानपणीचा. दोन गप्पा वगैरे त्याच्याशी मारल्या वगैरे. तो तिथेच आहे कामाला. मला पण यायचंय. मस्त चाललंय. गिरू ए गिरू, मला सोडून चालली? गिरू मी बसू पिलू? कुठं बसू? कुठं माग बसू? इथं बसू. नंतर आम्ही रस प्यायला आलो. गिरीजाच्या पप्पांना रस खूप आवडतो उसाचा. बाहेर आलो का आम्ही येत असतो हमखास रस प्यायला. त्यांना त्यांचे कस्टमर भेटले, ते मारत होते त्यांच्याशी गप्पा. ते चाललं होतं रस प्यायचं काम. गिरू एक्स्ट्रा आहे प्यायचे तुला? आम्ही खूप जुने कस्टमर आहे बरं का तुमचे. पण मी यायची कंटिन्यू बघा. छान होता रस. बाय 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 करते तिला. बाय कर बाय बाय बाय. नंतर आम्ही गिरूला घेऊन गणपती बाप्पाला आलो. गिरिजाचं फेवरेट टेम्पल आहे. खूप आवडतं तिला. इथे असं मोकळा परिसर आहे, छान खेळायला. तिचा मूड फ्रेश होण्यासाठी आम्हाला हप्त्यातून एकदा तरी तिला असं बाहेर घेऊन यावंच लागतं. हॅपी होते तिला असं बाहेर आणलं. छान खेळते. गिरिजाला उचलून घेतलेलं नाही आवडत. स्वतःच चालू दे म्हणते. इथे त्र्यंबक बाबाचा फोटो आहे. ते देवरूपीच बाबा होते.
असं प्रसन्न वाटत होतं तिथं. इथे बाहेर खूप छान असे टाळ वाजवून देवाचे नामस्मरण चालू होते. त्यांचं बघून गिरिजा पण टाळ वाजवत होती. खूप छान वाटत होतं तिथं. पानच तर घ्यायची. बाप्पा कर बाप्पा. हा जय जय बाप्पा. हा हा बस बस बस. बाप्पा खुश झाले. कुठे करते पिल्लू? खेळू द्या तिला. असं मोकळं खेळू द्या. खूप छान आहे हा ना इथं. असं संध्याकाळी छान वाटतं ना याला. हो ना. आपण बरेच दिवसांनी आलो. सध्या आलोच नाही दर्शन. गिरू चला बघ आम्ही चाललो बाप्पांना. बघ इकडे बाप्पा आहे. अजून बाप्पा आहे. हा पेरू. हा बाप्पा. नंतर मंदिराच्याच खाली तिथे असं कॉस्मेटिकच्या वस्तू वगैरे भेटतात. खूप रिजनेबल रेटमध्ये असतात तिथे वस्तू. तिकडे आल्यावर जास्त क्लचर क्लिप्स तेच घेत असते. मुलींना कसं क्लचर किती पण असले तरी कमीच पडत असतात. मला पण घेत होते. गिरिजाला पण वस्तू घेत होते मी तिथे. बघतच होते वस्तू. बघ तुला आवडेल ते घे. वस्तू घ्यायचं काम. त्याला हात लावायची, त्याला हात लावायची. ती पण बघत होती मम्मा काय घेतली काय नाही. नंतर आम्ही भगवती मातेच्या मंदिरात आलो. या मंदिराला गावाबाहेरचं मंदिर पण म्हणतात.
गिरिजाला खूप छान वाटत होतं. मंदिरामध्ये दर्शन करत होतो ना आम्ही. ती अशी त्रास देत नाही बाहेर गेल्यावर, त्यामुळे मग आम्ही तिला कुठे घेऊन जात असतो. छान खेळते. स्पेशल बाप्पाचं मंदिर खूप आवडतं तिला. खूप सुंदर असा शृंगार केलेला होता मातेचा, त्यामुळे खूप छान दिसत होती माता. जोगवा मागतात त्या माऊली बसलेल्या होत्या. गिरिजा खूप छान त्यांच्यासोबत खेळत होती. आजी म्हणत होती ती त्यांना. फिर बाप्पा करायचे था. नंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो. थोडा भाजीपाला पण घ्यायचा होता आणि पावभाजी करायचा बेत होता, त्यामुळे त्याला थोडंसं साहित्य पण घ्यायचं होतं. गिरू हे बघा, आम्ही घरी येताना तिथं गरम गरम मयूर बेकरीमध्ये आम्ही पाव घेतले आणि तिथे असे गरम गरम छान पॅटीस होत होते. मग घेतले आम्ही पॅटीस पण. या तुम्ही पण खायला. तर आता मी आमचेच नेबर्स कळंबे मावशी त्यांच्या इथे हळदी कुंकवाला चालली आहे. त्यांनी काल पण सांगितलं आणि सकाळी पण आमंत्रण द्यायला आल्या होत्या की हळदी कुंकवाला ये. तर चला आपण त्यांच्या हळदी कुंकवाची तयारी बघूया. हे त्यांचं घर आहे. छान अशी रांगोळी काढली त्यांनी. शिवनेरी नाव आहे त्यांचा बंगल्याचं. तुळशीपाशी पण अशी सुंदर रांगोळी काढली त्यांनी. त्याचा धबधबा. या ना मावशी. बघा सुंदर अशा हळदी कुंकूची केलेली त्यांनी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता मध्ये डेकोरेशन बघूया आपण कसं केलंय. येऊ का मावशी? छान, खूप सुंदर दिसताय तुम्ही. हा ना, अरे वा. किती क्यूट दिसते तू. आमच्या लेडीज आहे नेबर्स आमचे. इथे कळंबे काका. खूप प्रेमळ मावशी आहे ह्या. खूप छान स्वभाव आहे त्यांचा. त्यांनी अशी काही पण नवीन रेसिपी केली का पहिल्यांदा घरी घेऊन येतात. मी टेस्ट करून बघलं. खूप खूप छान स्वभाव आहे त्यांचा. खूप आवडतात मला ते. म्हणजे चांगले प्रेमाचे संबंध आहे. म्हणजे आमचे सगळेच नेबर्स खूप चांगले आहे.
सुंदर अशी तयारी केली होती त्यांनी हळदी कुंकवांची. मावशीचं रनिंग एज 56 चालू आहे त्यांना, पण तरी खूप ॲक्टिव्ह आहे त्या. खूप छान त्यांच्याकडं फंक्शन पण छान सेलिब्रेट करतात त्या. बघा किती सुंदर त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. इकडे मावशींचं देवघर आहे. देवघर सुद्धा खूप सुंदर दिसतंय बघा. ह्या आमच्या कळंबे मावशी आहे. तर कसं वाटलं तुम्हाला यांचा हळदी कुंकू नक्की कमेंट करून सांगा. खूप गोड मावशी आहे या. आज खूप आमंत्रण आहे आम्हाला हळदी कुंकवाचं. गिरिजाला पण घेऊन चाललोय आम्ही मस्त. गिरिजा घरी रडते, मम्मा म्हटलं चल मग. ते रस्त्यात थोडासा अंधार आहे ना, मग तिला म्हटलं तू एकटी नको जाऊ, मी येतो. एखाद्या पाहिजे ते घाबरून जाईल म्हटलं, त्याला सावरायला मला जायला लागल. आज नंतर इकडे काका मावशींकडे आली मी. या मावशी कुंतीचे वाण वाटणार होत्या. म्हणजे त्यांनी मागच्या वर्षी कोणाचं तरी कुंतीचं वाण घेतलं आणि त्यावेळेस रिटर्न करणार होत्या. या वाणाचं महत्त्व असं आहे की जे समजा आपण कुंतीचं वाण उचललं तर आपल्याला पुढच्या वर्षी 5 सुवासिनींना वाटायला. मी पण उचललं आणि ज्याच्याकडून आपण घेतलेलं असतं ते वाण त्या एकाला पण रिटर्न द्यावं लागतं. इथे वैद्य मावशींच्या इथे आलो. हे त्यांच्या असून आहे. त्यांनी पण छान तयारी केली होती हळदी कुंकवाची. इथे त्यांनी पण कुंदीचेच वाण वाटले. हे बघा या वैद्य मावशी आहे. आणि सर्व हळदी कुंकू घेऊन आल्यानंतर मी स्वयंपाकाला लागली. झटपट अशी पावभाजी केली. एकीकडे पावभाजी होत होती आणि एकीकडे मी पाव गरम करत होते. आमची झटपट पावभाजी रेडी. तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान पार पडला. गिरिजा पण छान मस्त रमली, बाहेर खेळली वगैरे, मूड फ्रेश होऊन गेला तिचा. मावशींच्या हळदी कुंकू पण झाले. आम्ही पण थोडंसं बाहेर छान फिरलो आणि जेवण पण झाली. आणि मी पण 6-7 महिन्यापासून दुकानात सुट्टी घेतली होती. आज सुट्टी घेऊन यांच्यासोबत दिवस घालवला. खूप छान वाटलं. हो छान वाटलं ना. तर चला आता रजा घेतो आम्ही. गुड नाईट. बाय.